नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे। पैसे वाटपाकरिता आता 8 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या 8 जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम पैसे मिळणार आहेत आणि ह्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 55 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, तब्बल 55 लाख महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत। आता हे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहेत, पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते, दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते, सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की डिसेंबर आणि जानेवारी ह्या दोन्ही महिन्यांचे पैसे तुम्हाला एकत्रितरित्या मिळणार नाहीये। सध्या केवळ एकच महिन्याचे म्हणजेच डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। 2100 रुपये ह्या निवडक 8 जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। निवडणुकीपूर्वी प्रचार सभेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती। तसेच 2100 अधिक 2100 असे 2 महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी देखील अपडेट पुढे आली होती। पण मित्रांनो, आता 2 महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या मिळण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे। आता केवळ डिसेंबर महिन्याचाच म्हणजेच योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या 8 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ते जिल्हे म्हणजे सोलापूर, सांगली, लातूर, नांदेड, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड। मित्रांनो, या 8 जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। पैसे मिळवण्याची अट एकच आहे की त्यांची KYC अपडेट झालेली असावी, आधार कार्ड बँक खात्याला लिंक असावे, आधार कार्डचे सीडिंग झालेले असावे, ज्या बँक खात्यांकरिता DBT इनेबल आहे तसेच ज्या बँकांना स्वतःचा IFSC कोड आहे अशाच बँकांतील खात्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। 2 ते 3 दिवसांच्या गॅप नंतर ह्या जिल्ह्यांतील महिलांना पैसे वाटप करण्यात येणार आहे।